नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या या ऑनलाईन YouTube प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपण जी सीरीज सुरू केलेली आहे, ही सीरीज अशा स्टुडंटसाठी सुरू केलेली आहे, ज्यांनी सी-एच-ओसाठी काय करतात स्पेशली अभ्यास करत आहात. तर आपल्या या सीरीजचं नाव असणार आहे टार्गेट सी-एच-ओ सीरीज. ही जी सीरीज असणार आहे, ती पूर्णपणे मराठीत असणार आहे आणि एम-सी-क्यू बेसिसवर असणार आहे. ठीक आहे. तर या सीरीजला मी आणि नागेश सर आम्ही दोघं जण मिळून घेणार आहोत. म्हणजे एक व्हिडिओ माझा येणार आहे आणि एक व्हिडिओ नागेश सरांचा येणार आहे. दररोज सकाळी 8 वाजता जे आहे ते आपल्याला एपिसोडचे बघायला मिळत असतील. ठीक आहे. आमच्या दोघांचे पण ड्युटी टाईम ॲडजस्ट करून आम्ही काय करणार आहोत, एक दिवस अल्टरनेट डेज सर घेतात, एक दिवस सर घेतात आणि एक दिवस मी घेईल. असं करून आपण काय करणार आहोत, व्हिडिओज लॉन्च करणार आहोत. तर दररोज सकाळी 8 वाजता रेडी राहायचं आहे. नोट्स बनवायच्या आहेत. ठीक आहे. एम-सी-क्यूची सीरीज असणार आहे आपली ही पूर्णपणे. तर सीरीज सुरू करण्याच्या अगोदर आजचा एपिसोडला लाईक करायचा आहे. त्यानंतर कमेंट करायचं आहे. कमेंटमध्ये काय करायचं आहे, फीडबॅक द्यायचा आहे. त्याचबरोबर काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर खाली WhatsApp ग्रुपची लिंक आहे. त्या ग्रुपला तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स मिळत राहतील. त्याचप्रमाणे Instagram, Telegram आणि Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण आपण ॲक्टिव्ह आहोत. जिथे पण आपण काय करत असतो, वेगवेगळे अपडेट्स वगैरे देत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करत असतो, एम-सी-क्यू क्विझेस वगैरे या चॅनलवर घेत असतो. तर सुरू करूया. आपला फर्स्ट एम-सी-क्यू आहे आजचा. वेट ऑफ द चाइल्ड डबल्स बाय. ठीक आहे. तर हा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टॉपिकमधला एम-सी-क्यू आहे. तर बघा काय म्हणतोय, 3 मंथ, 5 मंथ, 1 इयर आणि 2 इयर. ठीक आहे. तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टॉपिक बघत असताना आपण बघतो, की चाइल्डचं जे वेट आहे, ते डबल कधी होतं, ठीक आहे. डबल कधी होतं, ट्रिपल कधी होतं आणि 4x कधी होतं. ठीक आहे. 4x म्हणजे काय, क्वाड्रिपल. क्वाड्रिपल कधी होतं. तर वेट जे आहे ते डबल किती होतं, ड्युरेशन बघा. किती दिवसानंतर म्हणजे जन्मल्यापासून किती दिवसानंतर जे आहे ते काय होतं, वेट डबल होतं. तर 5 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये काय होतं, चाइल्डचं वेट डबल होतं. ट्रिपल कधी होतं, तर ते 1 इयरमध्ये. ठीक आहे. 1 इयरमध्ये किंवा 12 मंथ लिहा. ठीक आहे. 12 मंथमध्ये काय होतं, ट्रिपल होतं आणि क्वाड्रिपल कधी होतं, 2 इयरमध्ये काय होतं, ते क्वाड्रिपल होत असतं. म्हणजे 4 पट होतं. 2 पट होण्यासाठी 5 महिन्याचा वेळ लागतो. तिथून पुढं 3 पट होण्यासाठी 1 वर्षाचा वेळ लागतो आणि 4 पट होण्यासाठी 2 वर्षाचा वेळ लागत असतो. जे बाळ असतं त्याचं जे नॉर्मल वेट आहे ते किती आहे? 2.5 टू 3 केजी. हे काय आहे? नॉर्मल इंडियन बेबीचं बर्थ वेट आहे. 2.5 पेक्षा कमी असलं तर आपण त्याला काय म्हणतो? लो बर्थ वेट बेबी, एल-बी-डब्ल्यू-बी-बी असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर आपला क्वेशन बघा काय म्हणतो, वेट ऑफ द चाइल्ड डबल्स बाय. किती महिन्यानंतर डबल होतं, तर 5 महिन्यानंतर डबल होतं. मग ऑप्शन बी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. एका वर्षामध्ये काय होतं, ते ट्रिपल होतं आणि 2 वर्षामध्ये काय होतं, 4x होतं. ठीक आहे. 4 पट वाढतं. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. कंडोम प्रिव्हेंट्स. फर्स्ट ऑप्शन आहे प्रेग्नन्सी ओन्ली, प्रेग्नन्सी प्लस एस-टी-डी, ओन्ली एस-टी-डी आणि नॉन. तर कंडोम काय आहे? कंडोम काय आहे? इट इज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. कॉन्ट्रासेप्टिव्ह काय आहे? डिव्हाइस आहे. कंडोम काय आहे? कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस जर बघितलं तर आपल्याला काय मिळतात? 2 कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्सचे काय म्हणतात? आपल्याला 2 टाइप्स बघायला मिळतात. एक बघायला मिळतं आपल्याला रिव्हर्सिबल आणि दुसरं बघायला मिळतं आपल्याला इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबललाच आपण काय म्हणतो? पर्मनंट असं म्हणतो. ठीक आहे. पर्मनंट असं आपण म्हणतो किंवा रिव्हर्सिबलला आपण काय म्हणतो? टेम्पररी म्हणतो. ठीक आहे. टेम्पररी म्हणतो. पण रिव्हर्सिबलमध्ये काय-काय येतं तुमचं हार्मोनल्स येतात. ठीक आहे. हार्मोनल येतात. त्याच्यानंतर फिजिकल येतात. फिजिकल, मेकॅनिकल डिव्हाइस येतात. हार्मोनलमध्ये काय तर तुमचे जे हार्मोन्स यूज करून जे आपण काय करतो कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वगैरे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस असं म्हणतो. त्याच्यानंतर फिजिकलमध्ये काय येतं तुमचं कंडोम येतो. हे ठीक आहे. कुठला कंडोम? मेल कंडोम, त्याच्यानंतर फिमेल कंडोम, त्याच्यानंतर व्हाजायनल रिंग्स हे सगळं कुठे येतात तुमच्या फिजिकलमध्ये येत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस. इंट्रायुटेराइन डिव्हाइसमध्ये काय तुमचं कॉपर टी वगैरे. ठीक आहे. कॉपर टी वगैरे हे काय तुमचं इंट्रायुटेराइन डिव्हाइसेसमध्ये येतं. इरिव्हर्सिबलमध्ये काय येतं तुमचं मेलमध्ये काय करतो आपण व्हॅसेक्टॉमी आणि फिमेलमध्ये काय करतो आपण ट्युबेक्टॉमी. तर हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे कशाबद्दल कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस बद्दल. कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस आपण काय सांगितलं 2 टाइप सांगितले. एक रिव्हर्सिबल असतात, इरिव्हर्सिबल असतात दुसरा.
रिव्हर्सिबल म्हणजे काय? आपण यूज करू शकतो आणि जेव्हा आपल्याला बेबी कन्सीव्ह करायचा आहे, त्या कपलला जेव्हा बेबी कन्सीव्ह करायचा आहे, ते कपल काय करतात? ते मेथड बंद करणार आणि बेबी कन्सीव्ह त्यांना होऊ शकतो. पण इरिव्हर्सिबल मेथडमध्ये जर त्याने ते एकदा केलं, तर ते परत होऊ शकतं का? तर नाही होऊ शकत. खूप कमी चान्सेस असतात. जे ट्युबेक्टॉमी जे असतात, फिमेलची ट्युबेक्टॉमी केल्याच्या नंतर पण काही ऑपरेशन होतात, जेणेकरून काय होतं ट्यूबला जी ट्युबेक्टॉमीमध्ये काय करतात, मदरची जी फॅलोपियन ट्यूब आहे, तिला कट करतात आणि लायगेट करतात. मग जेव्हा त्या कपलला वाटते की आता आपल्याला परत कन्सीव्ह करायचं आहे, तर खूप कमी रेअर केसेसमध्ये असं होतं की त्या ट्यूब काय करतात, परत अॅनास्टोमोसिस केलं जातं. अॅनास्टोमोसिस म्हणजे काय? जेव्हा 2 एंड असे एकमेकांना जोडले जातात बाय सर्जरी, त्याला आपण काय म्हणतो? अॅनास्टोमोसिस असं म्हणतो. अॅनास्टोमोसिस केलं जातं, पण याचे जे सक्सेस रेट आहेत, ते खूप कमी आहेत. ठीक आहे. तर मग आपण आता काय बघितलं, की कोंडोम कशामध्ये येतं आपलं फिजिकल इंट्रायुटेराइन सॉरी फिजिकल जे आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेसमध्ये येतं. तर कोंडोम हा काय असतो? एक रबरपासून बनवलेला असतो. ठीक आहे. रबरपासून बनवलेला असतो आणि कसा असतो? इलास्टिक मटेरियलपासून बनलेला असतो. ठीक आहे. हा काय असतो? मेल एंड फिमेल दोन्ही पण मध्ये अवेलेबल आहे. मेल एंड फिमेल दोन्ही पण अवेलेबल आहे. पण मोस्ट कॉमनली कुठला यूज होतो तर मेल कंडोम मोस्ट कॉमनली यूज होतो. मेल कंडोम मोस्ट कॉमनली मेल कंडोम हा यूज होतो. त्याचबरोबर कंडोमची खासियत काय आहे? कंडोमचं एक कॅरेक्टरिस्टिक काय आहे, की काय करतं हे? हे प्रेग्नन्सी एंड एस-टी-डी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज प्रिव्हेंट करतं. दोन्ही पण प्रिव्हेंट करतो कोण? कंडोम. मग तो मेल आणि मेल कंडोम आणि फिमेल कंडोम दोन्ही पण काय करतात? सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज काय करतात? प्रिव्हेंट करतात. बाकीचे अदर जे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत, ते काय करू शकत नाहीत, करू शकत नाहीत. ठीक आहे. मग आपला क्वेशन काय म्हणतो बघा, कंडोम प्रिव्हेंट्स प्रेग्नन्सी ओन्ली. प्रेग्नन्सी करतो का? तर हो, पण ओन्ली का? नाही. तर प्रेग्नन्सी आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज दोन्ही पण प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं? तर कंडोम करत असतात. नेक्स्ट क्वेशन बघूया. कांगारू मदर केअर प्रमोट्स. ठीक आहे. कांगारू मदर काय आहे? कांगारू मदर केअर. तर तुम्ही कांगारू बघितला असेल. कांगारूचं एक वैशिष्ट्य काय आहे, की त्याच्या जेव्हा पिल्लांना जन्म घालतो, त्याच्यानंतर मग ते पिल्लं जन्मल्याच्या नंतर काय करतात, ते त्याच्या पुढे पोटाच्या भोवती एक काय असते, कुशी असल्यासारखी असते. ठीक आहे. झोळी असल्यासारखी असते. त्या झोळीमध्ये त्यांचे बेबी काय होतात, नंतर परत ग्रोथ होतात. तर सेम आपण काय करतो, ज्या बेबीचं लो बर्थ वेट आहे, ठीक आहे. ज्या बेबीचं काय आहे, लो बर्थ वेट आहे किंवा ज्या बेबी काय आहेत, प्रीटर्म आहेत. प्रीटर्म आहेत म्हणजे काय? ज्यांचं पूर्ण जेस्टेशनल पिरियड जो आहे तो कंप्लीट झालेला नाही. त्याच्या अगोदरच त्यांचा काय झालाय, बर्थ झालेला आहे. असे जे बेबी आहेत, प्रीटर्म बेबी आहेत किंवा एल-बी-डब्ल्यू बेबी आहेत. अशा बेबीजला आपण काय करतो, मदर सोबत किंवा फादर सोबत, ठीक आहे. मदर सोबत किंवा फादर सोबत आपण काय करतो, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देतो. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. स्किन कॉन्टॅक्ट देतो. मदरसोबत किंवा फादरसोबत. मोस्ट कॉमनली कसं काय कुणासोबत देतो आपण? मदरसोबत देतो. फादरसोबत हे जास्त दिल्या जात नाही. मदरसोबतच सर्वात जास्त दिल्या जातं. त्याचबरोबर आपण काय करायला सांगतो त्या मदरला एक्सक्लुझिव्ह जी आहे ती ब्रेस्ट फीडिंग करायला सांगतो. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करायला सांगतो. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय? तर ब्रेस्ट फीडिंग सोडून दुसरं कुठलंही आउटसाइड जे फूड आहे ते त्या बेबीला न देणे याला आपण काय म्हणतो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग आपण किती महिन्यापर्यंत करतो? 6 मंथ पर्यंत करतो आपण ठीक आहे. आणि नंतर आपण काय करतो 6 मंथच्या नंतर काय करतो वीनिंग स्टार्ट करतो. वीनिंग म्हणजे काय? आपण बेबीला अगोदर लिक्विड द्यायला सुरुवात करतो. त्यानंतर सेमी सॉलिड त्याच्यानंतर सॉलिड ठीक आहे. असं आपण काय करतो हळू-हळू इव्हनिंग काय करतो बेबीला इनिशिएट करतो. त्याच्यामुळं जी के-एम-सी आहे, के-एम-सी आहे याच्यामुळं काय होतं, बेबीचं काय होतं वेल वेल बिंग काय होते एस्टॅब्लिश होते. त्याचबरोबर काय होतं मदर आणि चाइल्डचा बॉन्ड जो आहे, चाइल्डचा काय होतो बॉन्ड काय होतो स्ट्रॉंग होतो. ठीक आहे. मदर आणि चाइल्डचा बॉन्ड काय होतो स्ट्रॉंग होतो. अजून काय होतं, ठीक आहे. अजून काय होतं ब्रेस्ट फीडिंग काय होते प्रमोट होते. ब्रेस्ट फीडिंग काय होते प्रमोट होते. त्याच्यानंतर चाइल्डमध्ये काय होतं, चाइल्डमध्ये काय-काय फायदे बघायला मिळतात आपल्याला? चाइल्डमध्ये आपल्याला काय-काय फायदे बघायला मिळतात? ठीक आहे. चाइल्ड किंवा न्यूबॉर्न. न्यूबॉर्नमध्ये आपल्याला काय-काय फायदे बघायला मिळतात? तर काय होतं त्यांचं थर्मो रेग्युलेशन. सर्वात महत्त्वाचं जे आहे थर्मो रेग्युलेशन. कारण जेव्हा बेबी बॉर्न होतो
जस्ट बॉर्न झाल्या बेबीमध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन जर ते कुठलं होऊ शकतं, ते होऊ शकतं हायपोथर्मिया. त्याच्यामुळे जे आहे थर्मो रेग्युलेशन जे आहे ते खूप मेंटेन करणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण काय करतो बेबीला वॉर्म टॉवेलमध्ये काय करतो घेत असतो. त्यानंतर बेबीला आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवत असतो. त्यानंतर इन्क्युबेटरचं अगोदरच आपण काय करतो टेम्परेचर थोडंसं वॉर्म करून ठेवत असतो. जेणेकरून जेव्हा आपण बेबीला रिसीव्ह करू, तेव्हा काय होईल बेबीला एक वॉर्म एन्व्हायर्नमेंट मिळेल. ठीक आहे. त्यामुळं आपण जेव्हा मदरला के देतो, कांगारू मदर केअर देतो, तेव्हा काय होतं जे मदरचं जी बॉडी हीट आहे, ठीक आहे, ती काय करते बेबीला थर्मो रेग्युलेट करण्यासाठी मदत करते. आपण काय करतो बेबीला काय करतो, मदरच्या चेस्ट आणि ॲब्डोमेनवर असं ठेवत असतो, जेणेकरून काय होईल त्यांचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होईल. यालाच आपण काय म्हणतो कांगारू मदर केअर असं आपण म्हणतो. मग बेबीमध्ये काय होतं थर्मो रेग्युलेशन होतं. त्याच्यामुळे काय होतं बेबीचा ब्रीथिंग जी आहे ती काय होते, ब्रीथिंग काय होते इम्प्रूव्ह होते. ब्रीथिंग इम्प्रूव्ह होते. का होते ब्रीथिंग इम्प्रूव्ह? जसं मदरची चेस्ट आणि बेबीची चेस्ट हे काय होतात एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्याच्यामुळं त्यांच्या रेस्पिरेशन पॅटर्नमध्ये काय होतं, एक हे काय होते सिंक्रोनाइज रिदम मेंटेन होते. ठीक आहे. हे काय होते सिंक्रोनाइज रिदम मेंटेन होते. अजून काय होतं, जे रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे. रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे ती पण काय होते कमी होते का? कारण जे आहे ते टेम्परेचर रेग्युलेटर जे आहे ते बेबीमध्ये राहतं. आणि बेबीमध्ये काय होतं वेट गेन होतं. बेबीमध्ये काय होतं वेट गेन जे आहे ते काय होतं फास्टर होतं का? कारण बेबीला आपण काय करतोय ब्रेस्ट फीडिंग देतोय. ब्रेस्ट फीडिंग देतोय. त्यामुळे काय होतं बेबीमध्ये वेट गेन होत असतं. तर क्वेशन बघा आपला काय म्हणतो कांगारू मदर केअर प्रमोट्स कशासाठी प्रमोट करतं? वेट लॉससाठी प्रमोट करतं का? तर नाही का? बेबीमध्ये काय होतं वेट गेन होतं. थर्मल रेग्युलेशन आणि ब्रेस्ट फीडिंग. थर्मल रेग्युलेशन होतं का? तर हो होतं. ब्रेस्ट फीडिंग प्रमोट करतं का? तर हो करतं. अव्हॉइडिंग बॉन्डिंग. बॉन्डिंग याच्यामध्ये काय होते, कांगारू मदर केअरमध्ये मदर आणि चाइल्ड एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचा आय कॉन्टॅक्ट होतो आणि मदर आणि चाइल्डमध्ये काय होतं बॉन्डिंग वाढते. त्यानंतर सिव्हिअर क्रायम. मदर आणि जेव्हा बेबी आपण काय करतो एकमेकांच्या स्किन कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा ठेवतो, तेव्हा बेबी कसा होतो काम असतो. ठीक आहे. काम असतो. बेबी क्राय करत नाही. ठीक आहे. म्हणून आपला ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. थर्मो रेग्युलेशन आणि ब्रेस्ट फीडिंग एक आहे. कांगारू मदर केअर काय करतं त्याला प्रमोट करतं. नेक्स्ट क्वेशन बघा. PPIUCD इज इन्सर्टेड. PPIUCD म्हणजे काय? पोस्टपार्टम इंट्रा ल्युटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. PPIUCD ते आपण कधी इन्सर्ट करतो. ठीक आहे. मोस्ट कॉमनली आपण कुठलं यूज करतो? मोस्ट कॉमन यूज्ड PPIUCD इज का? कॉपर टी. कॉपर टी काय करतो आपण? मोस्ट कॉमनली यूज्ड करतो. त्याच्यामध्ये पण कुठलं यूज करतो आपण? कॉपर टी 380A हे जे आहे ते आपण मोस्ट कॉमनली यूज करतो. याची जर आपण स्पेसिफिकेशन बघायला गेलं तर हे काय करू शकतो आपण 10 इयर्स पर्यंत काय असते याची व्हॅलिडिटी असते. म्हणजे जर आपण एकदा प्रॉपर्टी टाकली मदरला 380A तर ती काय 10 इयर्स पर्यंत काय असते ती व्हॅलिड असते. आणि काय करते कॉपर आयॉन्स काय करते रिलीज करते. कॉपर आयॉन्स काय करते रिलीज करते. जे की काय करतात स्पर्मची मोटिलिटी कमी करतात. रिड्यूस स्पर्म मोटिलिटी आणि इन्क्रीज थिकनेस ऑफ सर्व्हायकल म्युकस. म्युकसचं जे सिक्रेशन आहे सर्व्हिक्समधल्या त्याला काय करतात थिक करतात. जेणेकरून काय होणार स्पर्म जे आहे ते पुढे जाऊ शकत नाही आणि स्पर्मची मोटिलिटी पण कमी करतात. म्हणून काय होतं स्पर्मची जी स्पीड आहे जाण्याची कुठं एककडे जाण्याची ती स्पीड पण काय होते कमी होते. त्याच्यामुळे काय होतं जे स्पर्म मोटाईल असतात ते काय होऊ शकत नाहीत, 1 पर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि काय होऊ शकत नाही फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. अशा प्रकारे काय करतं कॉपर टी जे आहे ते काय करतं त्याचं जो कॉन्ट्रासेप्टिव्हचं जे मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तसं काम करत असतं. आता आपल्याला काय बघायचं आहे, की हे आपण कधी इन्सर्ट करू शकतो. प्रॉपर्टी जी आहे ते आपण कधी इन्सर्ट करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा मदरची काय होणार आहे, डिलिव्हरी होणार आहे. ठीक आहे. डिलिव्हरी झालेली आहे किंवा मदरचं काय झालेलं आहे, एल-एस-सी झालेलं आहे. एल-एस-सी झालेलं आहे. आयदर नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे किंवा काय झालेलं आहे, एल-एस-सी झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही पण कंडिशनमध्ये 48 अवर्स ठीक आहे. 48 अवर्स टू 6 काय वीक्स. 6 वीक्समध्ये काय करायचं आपल्याला पी-पी-आय-यू-सी-डी इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे. पी-पी-आय-यू-सी-डी इन्सर्ट करायची आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला 6 वीक्सच्या नंतर काय करू शकतो आपण त्याच्या
सॉरी 48 अवर्समध्ये काय करायचं आहे आपल्याला पी-पी-आय-ओ-सी-डी इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे. पी-पी-आय-ओ-सी-डी इन्सर्ट करायची आहे. पण जर 48 तास जर उलटून गेले, 48 तासानंतर ते 6 वीक्सपर्यंत आपण काय करायचं आहे, पी-पी-आय-ओ-सी-डी कॅन नॉट बी इन्सर्टेड. ठीक आहे. कॅन नॉट बी इन्सर्टेड. इन्सर्टेड. का इन्सर्ट करू शकत नाही? तर इथे काय होते, इन्क्रीज इन्क्रीज चान्सेस ऑफ एक्सपल्शन एक्सपल्शन एंड परफोरेशन. इन्क्रीज चान्सेस ऑफ एक्सपल्शन एंड परफोरेशन. मग चान्सेस जे असतात ते एक्सपल्शनचे आणि परफोरेशनचे का वाढतात? कारण तुमचं जे युटरस आहे, पोस्ट पार्टम पिरियडमध्ये काय करत असतं? इन्व्होल्यूशन होत असतं. इन्व्होल्यूशन ऑफ युटरस होत असतं. इन्व्होल्यूशन म्हणजे काय? युटरस काय करतं? परत काय करतं? नॉर्मली ज्या कंडिशनमध्ये होतं, म्हणजे प्री प्रेग्नंट कंडिशनमध्ये होतं, त्या कंडिशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतं. त्या कंडिशनमध्ये काय होतं? युटरस जात असतं. युटरसची साईज कमी होते. युटरस जे तुमचं जे फिस्टर्नपासून पर्यंत गेलं होतं, ते काय होतं? परत त्याच्या प्युबिक स्टेजमध्ये यायला सुरुवात करतं. म्हणून परत पण आपण जर त्या कंडिशनमध्ये आपण जर इंट्रा युटेराइन डिव्हाइस जर टाकलं पेशंटमध्ये, तर काय होणार आहे ते एक्सपल्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि डिस्प्लेसमेंट होऊन काय होणार आहेत? युटेराइन परफोरेशन होण्याचे पण जास्त चान्सेस असतात. म्हणून 48 तास ते 6 वीक ठीक आहे. या पिरियडमध्ये काय करू शकत नाही आपण पी-पी-यू-सी-डी कॅन नॉट बी इन्सर्टेड. म्हणजे काय करायचं आपल्याला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर किंवा एल-एस-एस झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे 48 अवर्समध्ये काय करायचं आपल्याला 48 अवर्समध्ये पी-पी-आय-ओ-सी-डी आपण इन्सर्ट करू शकतो. पण 48 तास ते 6 वीक्स फिक्स आहे. ठीक आहे. 48 तास ते 6 वीक्समध्ये आपण काय करू शकतो? नाही करू शकत. पण 6 वीक्स जर 6 वीक्सच्या नंतर आपण काय करू शकतो? इन्सर्ट करू शकतो. म्हणजे कधी 48 तासाच्या अगोदर तरी किंवा 6 वीकच्या नंतर तरी. 48 तास ते 6 वीक या 2 मधला जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये आपण काय करू शकत नाही, इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस जे आहेत ते इन्सर्ट करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण एक्सपल्शनचे चान्सेस आणि परफोरेशनचे चान्सेस वाढतात. का वाढतात? कारण युटरस जे आहे ते इन्व्होल्यूशन या स्टेजमध्ये आहे. इन्व्होल्यूशन म्हणजे काय? ते आता नॉर्मली जे नॉन प्रेग्नंट स्टेज होतं, म्हणजे प्री प्रेग्नंट स्टेज होतं, त्या स्टेजमध्ये येण्यासाठी काय करत आहे युटरस ट्राय करत आहे. म्हणजे काय होतंय, न्यूट्रनचे तुमचं जी स्टर्नमपर्यंत गेलं होतं प्रेग्नन्सीमध्ये, ते काय होतं आता हळू-हळू जे प्युबिक एरियामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. एच-आय-व्ही ट्रान्समिट थ्रू. फर्स्ट ऑप्शन आहे किसिंग, सेकंड आहे टचिंग, ब्लड, सेक्स, मदर टू चाइल्ड आणि शेअरिंग फूड. एच-आय-व्ही काय आपल्याला सर्वांना माहिती आहे. एच-आय-व्ही म्हणजे काय? ह्यूमन ह्यूमन इम्युनो इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हे काय? एच-आय-व्हीचं नाव आहे. हे काय? त्या व्हायरसचं नाव आहे आणि याच्यामुळे कुठला आजार होतो आपल्याला? एड्स हा आजार होतो. आजाराचं नाव काय? एड्स. एच-आय-व्ही हा काय? व्हायरसचं नाव आहे आणि आजार जो होतो त्या आजाराचं नाव काय? एड्स आहे. तर एड्स म्हणजे काय? अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. कशामुळे होतो? एच-आय-व्हीमुळे होतो. तर एच-आय-व्ही कुणाला टार्गेट करतो? जे आपल्या बॉडीची डिफेन्स सिस्टम आहे. आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स सिस्टममध्ये काय असतात? बी लिम्फोसाइट असतात आणि टी लिम्फोसाइट असतात. बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. तर टी लिम्फोसाइटमध्ये एक अजून प्रकार असतो त्याला आपण काय म्हणतो? हेल्पर टी सेल असं म्हणतो. हेल्पर टी सेल असं म्हणतो. हेल्पर टी सेलवर काय करतात? एच-आय-व्हीचे व्हायरस काय करतात? अटॅक करतात. हेल्पर टी सेलचं काय काम असतं? जेव्हा कुठलाही फॉरेन जो आहे तो अँटिजेन आपल्या बॉडीमध्ये येतो. त्या अँटिजेनची काय करणं, बी लिम्फोसाइटला माहिती देणं, की तो अँटिजेन कसा आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हे कोण काय करतं, हेल्पर टी काय करतं, हेल्पर टी सेल काय करतं, बी लिम्फोसाइटला जाऊन सांगतं, की जो अँटिजेन आलेला आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तो व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, तो कशासाठी सेन्सिटिव्ह आहे, तो कशाने मरू शकतो, त्याचं कंटेंट प्रोटीन आहे का, तो सेल्युलर आहे का, युनिसेल्युलर आहे का, त्याच्यानंतर त्याचं जे सेल वॉल बनलेलं आहे ते कशापासून बनलेलं आहे, ठीक आहे. ही सगळी माहिती हेल्पर टी सेल काय करतं, बी लिम्फोसाइटला जाऊन सांगतं आणि मग बी लिम्फोसाइट काय करतं, त्या अँटिजेनच्या विरोधात अँटीबॉडी तयार करण्याचं काम जे आहे ते बी लिम्फोसाइट करत असतं. पण एच-आय-व्ही हा व्हायरस काय आहे? हा व्हायरस खूप हुशार आहे. हा काय करतो, पहिले सर्वात जाऊन जो हेल्पर टी सेल आहे, म्हणजे जो कुणाला बी लिम्फोसाइटला सांगणार आहे, की व्हायरस कसा आहे, या व्हायरसच्या काय-काय हे आहेत, म्हणजे चांगल्या गोष्टी काय-काय आहेत, वाईट गोष्टी काय-काय आहेत, व्हायरसच्या ज्या आहेत त्या कमजोरी कुठली-कुठली आहे, हेच काय करू शकत नाही. हेल्पर टी सेललाच मारून टाकतं. मग काय करतात, हेल्पर टी जाऊन बी लिम्फोसाइटला सांगूच शकत नाहीत, की तुला अँटिबॉडी कशा बनवायच्या. बी लिम्फोसाइट अँटिबॉडी बनवतात, ठीक आहे. पण त्या कुणाच्या सांगण्यावर बनवतात? हेल्पर टी सेलच्या सांगण्यावर. हेल्पर टी जसं सांगेल, की बाबा तुला असं-असं बनवायचंय, तशा-तशा त्या काय करतात, लिम्फोसाइट अँटिबॉडीज बनवतात. पण एच-आय-व्ही काय करतो, हेल्पर टी सेलवरच अटॅक करतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीची जी इम्युन जी पॉवर आहे ती काय होते, पूर्ण कमी होते. म्हणून या आजाराला आपण काय म्हणतो, इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये CD4 सेल जे आहेत त्याच्यामध्ये काय होतं,
कमी होतात. ठीक आहे. CD4 सेल्स आहेत काउंट ह्याच्यावरून आपण काय करतो HIV किंवा एड्स जे आहे त्या आजाराची आपण काय करतो, जी तीव्रता आहे ते आपण बघत असतो. तर आपला क्वेशन जो काय म्हणतोय HIV ट्रान्समिट कसा होतो? तर HIVचं ट्रान्समिशन जेव्हा आपण बघतो, HIV ट्रान्समिशन जेव्हा आपण बघतो, तर ते कसं-कसं होऊ शकतं? एकतर ते होऊ शकतं सेक्शुअल कॉन्टॅक्टद्वारे, ठीक आहे. सेक्शुअल कॉन्टॅक्टद्वारे. मग ते सेक्शुअल कॉन्टॅक्ट तुमचा कसा असू शकतो? एनल असू शकतो, ठीक आहे. व्हजायनल असू शकतो किंवा ओरल असू शकतो. जर तुम्हाला असं विचारलं, की सर्वात जास्त जे आहे ट्रान्समिशनची रिस्क कुणामध्ये असते? तर सर्वात जास्त जे आहे ते एनलमध्ये असते. त्याच्यानंतर मग कुठे असते? तर व्हजायनलमध्ये असते आणि त्याच्यानंतर जर मग कुठे असते, तर ते ओरलमध्ये असते. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात होमोसेक्सुअल जे असतात, ठीक आहे. होमोसेक्सुअल्स आता आपल्या इंडियामध्ये काय आहे आता होमोसेक्सुअलिटी अलाउड आहे. म्हणजे मेल मेलसोबत लग्न करू शकतो, फिमेल फिमेलसोबत लग्न करू शकते. हे आता आपल्या इंडियामध्ये अलाउड आहे. आणि होमोसेक्सुअलमध्ये काय होतं अॅनल सेक्स जो आहे, तो जेव्हा मेल सोबत सेक्स करतात, तर अॅनल सेक्स हा कॉमन असतो. म्हणून होमोसेक्सुअलमध्ये HIV ट्रान्समिशनचं जे प्रमाण आहे, ते खूप जास्त असतं. ठीक आहे. त्याचबरोबर अजून कुठलं जे आहे ते ट्रान्समिशन होऊ शकतं, ते आहे ते ब्लड आणि ब्लड प्रॉडक्ट्स. ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट्स. ठीक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन ठीक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा ब्लडचे प्रॉडक्ट ट्रान्सफ्युजन म्हणजे तुम्ही पॅक्ड आर-बी-सी घेत असताल किंवा फक्त प्लेटलेट ट्रान्सफ्युजन जरी करत असाल, तरी पण काय होऊ शकतं त्याच्यामधून जर जे क्वालिटी चेक जे आहे ते व्यवस्थित झाले नाही किंवा जर जो डोनर आहे तो इन्क्युबेशन पिरियडमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल ज्याला जो डोनर आहे, तो एच-आय-व्ही काय आहे, एच-आय-व्हीने त्याला काय आहे इन्फेक्टेड आहे. पण काय तो इन्क्युबेशन पिरियडमध्ये आहे. म्हणजेच काय जेव्हा आपण त्याची टेस्ट करूयात, तेव्हा त्या टेस्टमध्ये काय होणार नाही, आपल्याला डिटेक्ट होणार नाही एच-आय-व्ही आणि ते जर त्या डोनरचं ब्लड एखाद्या हेल्दी पर्सनला गेलं किंवा त्या पेशंटचे जे ब्लडचे प्रॉडक्ट्स आहेत, आर-बी-सी किंवा प्लेटलेट्स हे जर किंवा प्लाझ्मा पण एखाद्या हेल्दी पर्सनमध्ये गेले, तर त्या पर्सनला काय होऊ शकतो, एच-आय-व्ही हा होऊ शकतो. अजून कुठलं जे आहे ट्रान्समिशनचा रूट ते आहे शेअरिंग नीडल्स. शेअरिंग सिरिंजेस सिरिंजेस एंड नीडल्स. जे ड्रग अब्युजर्स असतात, जे ड्रग अब्युजर्स असतात, ते काय करतात, एक त्यांच्याकडे सिरिंज असते, ठीक आहे. एक सिरिंज असते आणि त्याला एक निडल असते आणि त्यांच्याकडे काय असतं, एक ड्रगचं वायल असतं, ठीक आहे. एक ड्रगची वायल त्यांच्याकडे असते. मग ती लोकं काय करतात, ही सिरिंज घेणार, त्या वायलमध्ये काय करणार, ॲस्पिरेट करणार आणि काय करणार, पर्सन ए, ठीक आहे. पर्सन ए जो आहे, तो काय करणार, याला यूज करणार. ठीक आहे. मग तीच सिरींज परत काय करणार, तीच सिरिंज काय करणार, पर्सन बी यूज करणार. असं करत-करत पर्सन जे काही असतील त्यांचा 10-15 जणांचा ग्रुप, ते सगळेजण काय करतात, एकच सिरिंज काय करतात, यूज करतात. ए, बी, सी, डी असं सो ऑन. हे लोकं काय करतात, एकच निडल आणि एकच सिरिंज यूज करतात. फॉर एक्झाम्पल जर त्याच्यामधला जो ए पर्सन आहे, हा जर एच-आय-व्ही इन्फेक्टेड आहे, हा जर एच-आय-व्ही इन्फेक्टेड आहे, ही सिरिंज याने यूज केली, परत याने यूज केली, तर हे सर्वजण काय होणार याच्यामध्ये इन्फेक्टेड होण्याचे चान्सेस असतात. म्हणून जे ड्रग अब्युजर्स असतात त्यांच्यामध्ये एच-आय-व्हीचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. अजून कुठलं जे आहे कंडिशन त्याच्यामध्ये होऊ शकतं ते म्हणजे काय पेरिनॅटल ट्रान्समिशन. पेरिनॅटल ट्रान्समिशन. पेरिनॅटल ट्रान्समिशन म्हणजे काय? मदर जर मदर एच-आय-व्ही इन्फेक्टेड असेल, मदर एच-आय-व्ही इन्फेक्टेड असेल, तर चाइल्ड चाइल्डला काय होऊ शकतं? मोस्ट लाइकली काय होऊ शकतं? मोस्ट लाइकली लाइकली इन्फेक्शन हे होऊ शकतं. ठीक आहे. मोस्ट लाइकली इन्फेक्शन होऊ शकतं. पण आपण याला प्रिव्हेंट करू शकतो का? त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो का? तर हो, आपण प्रिव्हेंट करू शकतो. मग कसं प्रिव्हेंट करू शकतो? आपण काय करू शकतो? मदरला फर्स्ट ऑप्शन आपण काय करू शकतो? मदरला आपण काय करतो? ए-आर-टी ट्रीटमेंट देऊ शकतो. ए-आर-टी म्हणजे काय? अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. एच-आय-व्हीचा जो व्हायरस आहे तो कसा आहे? रेट्रोव्हायरल डिसीज आहे. ठीक आहे. एच-आय-व्ही काय आहे? रेट्रोव्हायरल डिसीज आहे. म्हणून आपण त्याच्या थेरपीला काय म्हणतो? अँटी रेट्रोव्हायरल थेरपी असं आपण म्हणतो. एच-आय-व्हीच्या पेशंटला आपण काय करतो? ए-आर-टी स्टार्ट करतो. मग आपण काय करायचंय, त्या मदतला काय करायचंय, फुल ए-आर-टी स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. जेव्हापासून आपल्याला कळलं, जेव्हा आपल्याला एच-आय-व्हीचा डिटेक्ट झालेला आहे, तेव्हापासून आपण काय करायचंय, मदरला ए-आर-टी ट्रीटमेंटवर ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण काय करायचंय, जसंही बेबी बॉर्न होईल, न्यूबॉर्नला आपल्याला काय करायचंय, न्यूबॉर्नला आपल्याला काय करायचंय, नेव्हिरॅपिन ठीक आहे. नेव्हिरॅपिन हे काय आहे, एक अँटी व्हायरल ड्रग आहे. नेव्हिरॅपिन काय करायचं आपल्याला, बेबीला द्यायचं आहे. याच्यावरून काय होऊ शकतं, जरी चान्सेस असतील न्यूबॉर्नमध्ये तरी ते काय होऊ शकतात, नलिफाय होण्यासाठी आपण काय करतो, नेव्हिरॅपिन हे ड्रग देत असतो.
इथपर्यंत समजले कुणाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे एच-आय-व्ही ट्रान्समिशनच्या रूट्सबद्दल. काय-काय होऊ शकतं? सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अॅनल, व्हाजायनल आणि ओरल. सगळ्यात जास्त अॅनल, त्याच्यानंतर व्हाजायनल, त्याच्यानंतर ओरल. नंतर ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट्स, त्यानंतर शेअरिंग नीडल्स, त्याच्यानंतर अजून काय पेरिनेटल ट्रान्समिशन. त्याच्यामध्ये आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो? मदरला आपण ए-आर-टी स्टार्ट करायची आहे आणि न्यूबॉर्न आपल्याला काय करायचं आहे? नेव्हिरॅपिड हे आपल्याला द्यायचं आहे. त्याचा ऑप्शन बघूया. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो? किसिंग. किसिंगमुळं काय होऊ शकत नाही? एच-आय-व्हीचं ट्रान्समिशन होत नाही. पण पण एक कंडिशन आहे ज्याच्यामुळे किसिंगमध्ये पण काय होऊ शकतं? एच-आय-व्हीचं ट्रान्समिशन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल जो आहे पर्सन ए आणि पर्सन बी. पर्सन बी ह्या दोघांनी जेव्हा किसिंग करतात, तेव्हा हा पर्सन ए आहे, या पर्सनच्या माउथमध्ये समजा अल्सर असतील. फॉर एक्झाम्पल या पर्सनच्या माउथमध्ये काय आहेत? अल्सर्स आहेत आणि हा जो बी पर्सन आहे, या पर्सनच्या पण माउथमध्ये काय आहेत? अल्सर्स आहेत. अल्सर्स आहेत. तर काय होऊ शकतं? त्याची जी बॉडी फ्लुइड्सचा जो आहे तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ शकतो. स्किन काय करते तुमची माउथ जर त्याच्यामध्ये माउथ अल्सर नसतील, एक नॉर्मल पर्सन आहे, त्याचं काय आहे पूर्ण ओरल म्युकोसा जो आहे तो इंटॅक्ट आहे. तेव्हा काय होतं जेव्हा तुम्ही किसिंग करताय, ठीक आहे. ए पर्सन आणि बी पर्सन जेव्हा किसिंग करतायत, तेव्हा त्यांच्यामध्ये जे बॉडी फ्लुइड्सचा जो कॉन्टॅक्ट येत नाही का? कारण जो स्किन आहे ते काय करतं त्याच्यामध्ये एक बॅरियरचं काम करत असतं. पण जेव्हा पेशंटला माउथ अल्सर असतील, माउथ अल्सर्स आहेत म्हणजे काय त्यांचं जो स्किन बॅरियर आहे ते काय झालं आहे ते संपलेलं आहे त्या पर्सनचं आणि दोघांच्यामध्ये पण माउथ हे आहेत, ठीक आहे. अल्सर्स आहेत. तर काय होऊ शकतं? जर ए इन्फेक्टेड असेल, तर त्याचं काय होऊ शकतं? इन्फेक्शन बीला जाऊ शकतं किंवा जरी पण बी असेल तरी त्याचं इन्फेक्शन हे एला जाऊ शकतं. पण ही काय आहे, खूप रेअर कंडिशन आहे. नॉर्मली किसिंगमध्ये काय होत नाही, ट्रान्समिशन होत नाही. अनटिल अँड अनलेस जर दोघांच्या मध्ये जर स्किन बॅरियर काय झालेलं असेल, खतम झालेलं असेल तरच होऊ शकतं. टचिंगमुळे होतं का? तर नाही होत. ठीक आहे. एच-आय-व्ही हा काय नाहीये, असा कॉन्टॅक्टने स्प्रेड होणारा डिसीज नाहीये. त्यानंतर ब्लड, सेक्स आणि मदर टू चाइल्ड होतं का? तर हो, होतं. आपण बघितलं की ब्लड आणि ब्लड प्रॉडक्ट्समधून कसं होतं, सेक्समध्ये आपण ट्रान्समिशन कसं होतं, ते पण बघितलं आणि मदर आणि चाइल्डमध्ये पण होतं. शेअरिंग फूड शेअर केल्याने होतं का? तर नाही. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी काय आहे आपला करेक्ट आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेशन काय बघा. आशा अकंपनाइज प्रेग्नंट वुमन टू फॅसिलिटी अंडर. आशा म्हणजे काय? अक्रेडिटेड सोशल हेल्थ एक्टिव्हिस्ट. पी-सी-पी-एन-डी-टी. पी-सी-पी-एन-डी-टीसाठी आशाचं काही हे आहे का? योगदान आहे का? तर नाही. पी-सी-पी-एन-डी-टी ॲक्ट काय असतो? हा बेसिकली जे यू-एस-जी किंवा नंतर जे अदर रेडिओलॉजिकल जे एक्झामिनेशन असतात, रेडिओलॉजिकल जे एक्झामिनेशन त्याच्यासाठी हा ॲक्ट बनवलेला आहे. हा ॲक्ट काय करतो? म्हणजे लिंगभेद चाचण्या आहेत, ठीक आहे. लिंगभेद चाचण्या आहेत. ह्या करण्यापासून काय करतो याच्यावर अंकुश आणण्यासाठी हा काय केलेला आहे, एक कायदा केलेला आपण काय म्हणतो पी-सी-पी-एन-डी-टी ॲक्ट असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर काय आहे आर-बी-एस-के. आर-बी-एस-के काय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ठीक आहे. याच्यामध्ये प्रेग्नंट वुमन येतात का? ठीक आहे. प्रेग्नंट वुमन्स याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाअंतर्गत येतात का? तर नाही येत. त्यानंतर थर्ड आहे जे-एस-वाय जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनामध्ये काय असतात, आशा ज्या आहेत त्या काम करतात. त्याच्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह मिळतं. त्यानंतर जे मदर आहे त्या मदरला पण काय मिळतं, जर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी केली तर त्यांना काय मिळतं, पैसे मिळतात. त्यानंतर होम डिलिव्हरीला पण पैसे मिळतात. जर त्यांची सिझेरियन सेक्शन झाले असेल तरी पण त्यांना असे पैसे मिळतात आणि ते पैसे जे आहेत ते मदरला कसे मिळतात, मदरला डायरेक्ट डी ठीक आहे, डी या अकाउंटद्वारे मिळत असतात. त्यानंतर बघा ऑप्शन काय आहे, आर-के-एस-के हा हा कसा आहे, राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम, ठीक आहे. किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम हे कुणासाठी बनलेला आहे हा अडोलसंटसाठी बनलेला आहे. अडोलसंटसाठी बनलेला आहे. जे-एस-वाय कुणासाठी बनलेला आहे? ए-एम-सीसाठी बनलेला आहे. आर-बी-एस-के कुणासाठी बनलेला आहे? तर जे आहे चिल्ड्रनसाठी बनलेला आहे. आणि पी-सी-पी-एन-डी-टी काय हा एक ॲक्ट आहे. ज्यामुळे जे प्रेग्नंट वुमनची फॅसिलिटीज आहेत ते कुठल्या प्रोग्राम अंतर्गत येतात? जे-एस-वाय अंतर्गत येत असतात. नेक्स्ट क्वेशन बघूया. इन्क्युबेशन पिरियड रेफर्स टू. बघा, इन्क्युबेशन पिरियड हा खूप महत्वाचा आहे, ठीक आहे. इन्क्युबेशन पिरियड. तर इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? पिरियड फ्रॉम इन्फेक्शन इन्फेक्शन टू फर्स्ट सिम्प्टम. फॉर एक्झाम्पल मला आज काय झाला कोव्हिडचा ठीक आहे. कोव्हिडचं मला आज काय झालं इन्फेक्शन. मी आज कोणीतरी कोव्हिडच्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. पण मला सिम्प्टम्स दिसले कधी 10व्या दिवसानंतर. मला समजा फॉर एक्झाम्पल 1 तारखेला ठीक आहे. 1 डिसेंबरला काय झालं मी कोव्हिडच्या जो पर्सन आहे ज्याला ऑलरेडी कोव्हिड आहे त्याच्या संपर्कात मी आलो. त्याचे विषाणू
काय झाले माझ्या शरीरात शिरले, ठीक आहे. त्याचे व्हायरस काय झाले माझ्या शरीरामध्ये आले. रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये काय झाले माझ्या इन्हेल झाले. पण मला काय झालं 10 डिसेंबरला मला सिम्प्टम्स यायला सुरुवात झाली. मग मला सिम्प्टम्स काय आले, मला फीव्हर आलं, ठीक आहे. त्यानंतर मला ब्रीथलेसनेस व्हायला लागलं, मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हे कधी व्हायला लागलं? 10 दिवसानंतर व्हायला लागलं. मग हा जो 10 दिवसाचा पिरियड आहे, याला आपण काय म्हणतो? इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. इन्क्युबेशन पिरियड असं आपण म्हणतो. म्हणजे एवढे दिवस तो व्हायरस काय करत होता? एवढे दिवस तो व्हायरस काय करत होता माझ्या शरीरामध्ये? एवढे दिवस तो व्हायरस माझ्या शरीरामध्ये ग्रो करत होता. ठीक आहे. मल्टिप्लाय करत होता. मल्टिप्लाय करत होता. माझ्या डिफेन्स सिस्टम सोबत काय करत होता? फाईट करत होता. ठीक आहे. माझ्या डिफेन्स सिस्टम सोबत फाईट करत होता. मग ह्या सगळा जो पिरियड आहे, या पिरियडला काय म्हणतो? आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो आणि सर्व माझ्या डिफेन्स सिस्टम सोबत फाईट करून त्याच्यानंतर मला काय केलं? जे काय केलं सिम्प्टम्स ठीक आहे. तिथून मला काय झाले? सिम्प्टम्स आले. मग इथून जे इन्फेक्शनचा पिरियड आहे, टू द सिम्प्टम्स हा पूर्ण पिरियड या पिरियडला आपण काय म्हणतो? इन्क्युबेशन पिरियड असं आपण म्हणतो. बरं मग आपण ह्या प्रत्येक डिसीज कंडिशन जे आहेत, प्रत्येक डिसीज कंडिशनचा इन्क्युबेशन पिरियड वेगळा-वेगळा असतो. ठीक आहे. कुणाचा 7 दिवस असू शकतो, कुणाचा 2 दिवस असू शकतो, कुणाचा ठीक आहे वर्षानंतर पण दिसू शकतो. जसं एच-आय-व्हीचा जो आहे तो कधी-कधी 6 महिन्यात पण दिसतो एच-आय-व्हीचे सिम्प्टम्स. तर कधी-कधी 6, 7, 8 वर्षानंतर पण एच-आय-व्हीचे जे आहे ते आपल्याला ते सिम्प्टम्स दिसू शकतात. मग हा जो इन्क्युबेशन पिरियड आहे, हा आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा का आहे? आपण याला सगळं कम्युनिटी जे आहे, कम्युनिटीमध्ये तुम्ही एवढं इन्क्युबेशन पिरियडला महत्त्व का देतो? तर याचं असं कारण आहे, की जर आपल्याला एखाद्या डिसीजचा इन्क्युबेशन पिरियड कळला, तर त्या डिसीजबद्दल आपल्याला काय-काय कळतं? तर जो पॅथोजन आहे, त्या पॅथोजनची आपल्याला काय करते? व्हायरुलन्स कळतो. म्हणजे काय? त्याची डिसीज कॉज करण्याची कॅपॅसिटी कळते. त्याचबरोबर जो होस्ट आहे, ज्याला डिसीज झालेला आहे, त्याची डिफेन्स मेकॅनिझमबद्दल आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे जो डिसीज आहे, त्या डिसीजला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो? त्याच्यानंतर तर आपण काय-काय उपाययोजना त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय-काय करू शकतो, हे आपल्याला समजतं. त्यानंतर अजून काय समजतं आपल्याला? क्वारंटाईन ही जी कन्सेप्ट आलेली आहे, ही इन्क्युबेशन पिरियडवरून आली आहे. जोपर्यंत आपल्याला एखाद्या डिसीजचा क्वारंटाईन इन्क्युबेशन पिरियड माहीत नसेल, तोपर्यंत आपल्याला त्या पर्टिक्युलर डिसीजसाठी, पर्टिक्युलर पर्सनला किती दिवस इन्क्युबेशन करायचं, हे आपल्या क्वारंटाईन करायचं, हे आपण काय करू शकत नाही, ठरवू शकत नाही. इन्क्युबेशन आणि क्वारंटाईनचं काय हे आहे रिलेशन आहे ते बघूया आपण, ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा कोव्हिड आहे, ठीक आहे. कोव्हिड आहे. कोव्हिडचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे? 2 ते 14 दिवस. 2 ते 14 दिवस काय त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. मग जर आपल्याला अ, कोव्हिडच्या पेशंटला काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला जर कोव्हिडपासून वाचायचं असेल, तर आपल्याला क्वारंटाईन करायचं असेल, तर आपण क्वारंटाईन किती दिवसासाठी करत होतो आपण पेशंटला? सॉरी पेशंटला नाही, जे हेल्दी इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना आपण किती दिवसासाठी करत होतो? हेल्दी म्हणण्यापेक्षा सस्पेक्टेड इंडिव्हिज्युअल्स ठीक आहे. सस्पेक्टेड सस्पेक्टेड इंडिव्हिज्युअल्सला आपण काय करतो? क्वारंटाईन करतो आणि आपण आयसोलेशन कुणाला करतो? आयसोलेशन कुणाला करतो आपण? इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्सला. इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन या दोन्हीमधला फरक समजून घ्या. आयसोलेशन कुणाला करतो आपण? ज्याला डिसीज आहे, त्याला आयसोलेशन करतो आणि क्वारंटाईन कुणाला करतो? हा सस्पेक्टेड आहे, पण याला डिसीज होऊ नये किंवा याच्यापासून अजून कुणाला होऊ नये म्हणून आपण काय करतो? क्वारंटाईन करतो. क्वारंटाईन आणि आयसोलेशन मधला फरक समजून घ्या. समजलं? त्याच्यानंतर आपण काय बघत होतो, की आपल्याला कोव्हिडचा पेशंट कोव्हिड आहे, ठीक आहे. कोव्हिड आहे आणि कोव्हिडचा इन्क्युबेशन किती आहे? 2 ते 14 दिवस आहे. काय आहे? कोव्हिडचा इन्क्युबेशन पिरियड आहे. तर मग आपण क्वारंटाईन किती दिवसानंतर करतो? क्वारंटाईन जे आहे आपण किती दिवसासाठी करतो? 14 दिवसासाठी. म्हणजे एखाद्या डिसीजचा मॅक्सिमम इन्क्युबेशन पिरियड जो असेल, मॅक्सिमम इन्क्युबेशन पिरियड इन केस ऑफ कोव्हिड किती होता? 14 दिवस होता. म्हणून आपण काय करतो? 14 दिवसापर्यंत त्या सस्पेक्टेड पर्सनला काय करत होतो आपण? क्वारंटाईन करत होतो. तर मग आपण कसं करत होतो? जेव्हा आपल्याकडे काय होत होतं, की गावामध्ये ठीक आहे. गावामध्ये काय होत होतं, की क्वारंटाईन सेंटर्स त्यांनी उभे केले होते. म्हणजे जेव्हा एखाद्या शहरातून एखादा माणूस येईल, त्या शहरातल्या माणसाला काय करायला जायचं, हा इथून समजा हे गाव सुरू होतं, ठीक आहे. गाव सुरू होतं. ही गावाच्या बाहेर इथे त्यांनी काय केलं होतं, क्वारंटाईन सेंटर उभं केलं होतं. ठीक आहे. जेव्हा कोणी एखाद्या शहरातून असा बाहेरून माणूस येईल, त्याला आपण काय करत होतो, या क्वारंटाईन सेंटरमध्ये आपण काय करतो, 14 दिवस ठेवत होतो. मग जर त्याला कोव्हिड असेल, जर त्या माणसाला कोव्हिड असेल, तर त्याला काय होईल इथे, त्या माणसाला इथे काय होईल, फीव्हर येणार. ठीक आहे. त्यानंतर ब्रीथलेसनेस येणार. ठीक आहे. अजून जे काही कोव्हिडचे अदर सिम्प्टम्स होते, कोल्ड वगैरे, ठीक आहे. हे सगळे त्याला काय होणार, सिम्प्टम्स आपल्याला बघायला मिळणार. कफ होणार त्याला स्नीझिंग होणार, शिंका येणं. हे सगळे जे सिम्प्टम्स आहेत, तर त्याला जर कोव्हिड असेल, त्या पर्सनला जर कोव्हिड इन्फेक्टेड असेल तो, तर त्याला 14 दिवसामध्ये शो होतील. जर नसेल, तर त्याला काय होणार आहे, त्याला काहीच होणार नाही. मग जर त्याला कुठलेही सिम्प्टम्स 14 दिवसानंतर नाही आले, तर मग आपण त्याला काय करतो, गावामध्ये एंट्री देत होतो. पण पण जर ह्या पर्सनला काय झालं, ह्यापैकी जर कुठलेही सिम्प्टम्स आले, तर मग आपण त्याला गावामध्ये एंट्री देत होतो का? तर नाही. त्याला आपण काय पाठवत होतो? सी-सी-सीला पाठवत होतो. ठीक आहे. सी-सी-सी म्हणजे काय? कोव्हिड कोव्हिड केअर सेंटर. ठीक आहे.
क्वारंटाईन सेंटरवरून आपण त्याला कुठे पाठवतो? कोव्हिड सेंटरला पाठवत होतो. म्हणजे क्वारंटाईनचा जो आहे तो रोल खूप महत्त्वाचा आहे आणि इन्क्युबेशन पिरियड त्यासाठी काय करत असतं आपल्याला हेल्प करत असतं. बघा क्वेशन काय म्हणतोय? इन्क्युबेशन पिरियड रेफर्स टू टाईम बिटवीन एक्सपोजर अँड ऑनसेट ऑफ सिम्प्टम, पिरियड ऑफ रिकव्हरी, टाईम फ्रॉम डायग्नोसिस टू डेथ आणि ड्युरेशन ऑफ डिसीज. तर आपण काय बघितलं आहे? इन्क्युबेशन पिरियड म्हणजे टाईम बिटवीन एक्सपोजर अँड ऑनसेट ऑफ सिम्प्टम्स. म्हणजे एक्सपोजर म्हणजेच काय? जिथे तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे तिथपासूनचा ते जे तुम्हाला फर्स्ट सिम्प्टम येतं तोपर्यंतचा पिरियड म्हणजे काय? तर इन्क्युबेशन पिरियड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी प्रिव्हेन्शन. तर हा काय आहे? लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन. लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन मधला काय क्वेशन आहे तुमचा. कम्युनिटीमध्ये आपण काय करत असतो? डिसीज जे आहेत त्याला काय करत असतो? एक वेगवेगळ्या स्टेजेसला आपण काय करतो? त्या डिसीजला ऑल स्टेजेसला आपण काय करत असतो? ऑल स्टेजेसला आपण काय करतो? डिसीज जो आहे तो काय करत असतो आपण प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करत असतोय. त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतोय. ठीक आहे. त्या डिसीजला आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. त्या डिसीजला आपण ट्रीट करण्याचा प्रयत्न करतोय आणि जर आपल्याकडून ट्रीट जर झाला नाही तर आपण काय करतोय? डिसॅबिलिटी लिमिटेशनसाठी आपण काय करत असतोय? प्रयत्न करत असतोय. मग तो कुठलाही डिसीज असो, ठीक आहे. कुठलाही डिसीज जरी असेल तरी आपण काय करतो त्याला प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतोय, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, ट्रीट करण्याचा प्रयत्न करतोय आणि जर ट्रीट नाही झाला तर मग काय करू शकतो? त्या त्या डिसीजमुळे जर ऑलरेडी झालेला असेल, तर त्या डिसीजमुळे आता आपल्याला जे डिसॅबिलिटी येणार आहे, जे आपल्याला चॅलेंजेस येणार आहेत, त्याच्याशी आपण कसं दोन हात करू शकतो हे आपण बघत असतो. तर मग लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन बघताना त्यामध्ये आपण काय बघतो? वेगवेगळे लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन बघतो. फर्स्ट आपण जे बघतोय ते म्हणजे आपण बघतोय प्रायमोर्डियल लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शन. याच्या नोट्स बनवून घ्या. हे खूप इम्पोर्टंट जो आहे तो लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन जो आहे तो खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन. त्याच्यामधून आता जे सी-एच-ओची एक्झाम आहे, सी-एच-ओची एक्झाम आहे. सी-एच-ओच्या एक्झाममध्ये याच्यामधून एक क्वेशन हा फिक्स म्हणजे फिक्स असणार आहे लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन. तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन. लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन मधून सी-एच-ओसाठी एक क्वेशन तरी तुमचा फिक्स असणार आहे. प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय करतोय? याच्यामध्ये आपण काय करतोय? प्रिव्हेंट रिस्क फॅक्टर्स. रिस्क फॅक्टर्स. आपण याच्यामध्ये काय करतो रिस्क फॅक्टर्सच पेशंटच्या जवळ येऊ देत नाही. फॉर एक्झाम्पल कॅन्सर डिसीज आहे. कॅन्सर डिसीजसाठी काय आहेत खूप सारे हे आहेत ठीक आहे रिस्क फॅक्टर्स आहेत. मग त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स तुमचं उन्हापासून ते तुमचं टोबॅको चिविंग त्याच्यानंतर तुमचं सिगारेट ठीक आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे काय रिस्क फॅक्टर्स आहेत. मग आपण काय करतोय आपण एक कम्युनिटी वर्कर म्हणून आपण काय केलं समजा एखाद्या गावामध्ये आपण काय केलं टोबॅकोसाठी कॅम्पेन घेतला. टोबॅको प्रिव्हेन्शनचा आपण कॅम्पेन घेतला. टोबॅको प्रिव्हेन्शनचा आपण काय केला, एक कॅम्पेन त्या गावामध्ये घेतला. तर आपण काय केलं, प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन केलं. म्हणजे काय, ते जो मॉब होता, आपल्याकडे जी लोकं आली होती, ज्या लोकांना आपण हे काय केलं, हेल्थ एज्युकेशन दिलं, त्या लोकांमध्ये कुणालाही कॅन्सर होता का? तर नाही. कोणीही कॅन्सरसाठी असा मोस्ट सस्पेक्टेड होता का? तर नाही. पण आपण काय केलं, जनरल पॉप्युलेशनला टोबॅकोविषयी काय केलं, आपण हेल्थ एज्युकेशन दिलं. म्हणजे ज्या लोकांमध्ये रिस्क फॅक्टर सुद्धा अवेलेबल नाहीये, त्या लोकांमध्ये आपण काय केलं, टोबॅको कॅम्पेन सोबत त्यांना अगोदर सांगितलं, की बाबा टोबॅको खाल्ल्याने काय होऊ शकतो, तुम्हाला माउथ कॅन्सर होऊ शकतो. हे आपण त्यांना अगोदरच सांगितलं. ह्या लेव्हल ऑफ प्रिव्हेन्शनला आपण काय म्हणतो, प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन म्हणतो. आणि प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन आपण कसं करतो, रिस्क फॅक्टरला आपण प्रिव्हेंट करतो. कसं प्रिव्हेंट करतो आपण रिस्क फॅक्टरला? व्हाया हेल्थ एज्युकेशन. आपण काय करतो पेशंटला हेल्थ एज्युकेशन. पेशंटला करतो का आपण? नाही. तर जे हेल्दी पीपल्स आहेत, जे कम्युनिटीमधले हेल्दी पीपल्स आहेत, त्यांना आपण काय करतो? हेल्थ एज्युकेशन देत असतो. म्हणजे रिस्क फॅक्टर येण्याच्या अगोदरच जे आपण प्रिव्हेन्शन करतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन म्हणतो. त्याच्यानंतर आपण कुठलं प्रिव्हेन्शन करतो? तर आपण करतो प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय करतो? कॉजला प्रिव्हेंट करतो. कॉजला काय करतो आपण? प्रिव्हेंट करतो. कॉजला प्रिव्हेंट करतो म्हणजे आपण काय करतो? एकतर आपण काय करतो याच्यामध्ये हेल्थ प्रमोशन देतो. हेल्थ प्रमोशन. अजून याच्यामध्ये आपण काय करतो? स्पेसिफिक प्रोटेक्शन. स्पेसिफिक प्रोटेक्शन. स्पेसिफिक प्रोटेक्शन म्हणजे काय करतो आपण? इम्युनायझेशन. इम्युनायझेशन काय याचं एक्झाम्पल आहे. इम्युनायझेशनमध्ये आपण काय करतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय झालेलं आहे? कुत्रा चावलेला आहे. ठीक आहे. एक पर्सन आहे याला कुत्रा चावलेला आहे. मग याला आपण काय करणार? ए-आर-व्ही देतोय. अँटी रेबीज व्हॅक्सीन देतोय. ठीक आहे. अँटी रेबीज काय करतोय आपण? याला व्हॅक्सीन देतोय. म्हणजे आपण काय करतो? जो आपला स्पेसिफिक कॉज कोण आहे? रेबीजचा व्हायरस हा आपला इथे स्पेसिफिक कॉज आहे. त्या स्पेसिफिक कॉजला आपण काय करतोय? एक ए-आर-व्ही देऊन काय करतोय? प्रोटेक्शन आपण घेतोय.
याला आपण काय म्हणतोय प्रायमरी प्रिव्हेन्शन. याच्यामध्ये आपण काय करतोय कॉजला प्रिव्हेंट करतोय. आणि याच्यामध्ये आपल्याला कॉज माहित आहे, की ह्या कॉजमुळे हा डिसीज होतो. हे आपल्याला 100% माहित आहे, की रेबीजच्या व्हायरसमुळे या पेशंटमध्ये रेबीज होणार आहे. म्हणून आपण काय करतो, त्याला व्हॅक्सिन दिली. त्याचप्रमाणे पोलिओची व्हॅक्सिन देतो आपण, ठीक आहे. त्याचप्रमाणे जेवढे काही व्हॅक्सिनेशन आहेत, त्या सर्व व्हॅक्सिन जे आहेत, त्या तुमच्या प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये येतात. त्याच्यानंतर काय हेल्थ प्रमोशन. हेल्थ प्रमोशन म्हणजे काय? तुम्ही काय सांगताय पेशंटला डायट करायला सांगताय. ठीक आहे. डायट फॉलो करायला सांगताय. मग डायट फॉलो करून तुम्ही काय करताय पेशंटचं डीएम ठीक आहे. डायबिटीज त्याच्यानंतर ओबेसिटी ओबेसिटी यासारखे आजार जे आहेत हे काय कारणीभूत घटक जो आहे तो तुम्ही प्रिव्हेंट करताय. ठीक आहे. म्हणजे काय करता तुम्ही एक स्पेसिफिकली टार्गेट करताय. हेल्थ प्रमोशन जे आहे तुमचं कसं आहे स्पेसिफिकली टार्गेटेड आहे. याला आपण काय म्हणतो प्रायमरी प्रिव्हेन्शन असं आपण म्हणतो. हे बघा प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन आणि प्रायमरी प्रिव्हेन्शन दोन्ही पण हे काय डिसीज होण्याच्या अगोदर केले जातात. त्याच्यानंतर आपलं थर्ड जे येतो ते येतं आपलं सेकंडरी प्रिव्हेन्शन. सेकंडरी प्रिव्हेन्शन. आता काय झालं आपण पेशंटला सॉरी आपण काय केलंय कम्युनिटीमध्ये प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन पण दिलेले आहेत, प्रायमरी प्रिव्हेन्शन पण दिलं आहे. तरी पण जर एखादा जो आहे पर्सन आहे त्याला काय झालंय डिसीज कंडिशन काय झालेली आहे. तर मग आपण जे सेकंडरी प्रिव्हेन्शन आहे ते आपण काय करतो, सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय करतो, तर आपण करतो अर्ली डायग्नोसिस. अर्ली डायग्नोसिस किंवा जेवढ्या कुठल्या तुमच्या सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत, सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट ठीक आहे. स्क्रीनिंग टेस्ट जेवढ्या येतात, त्या सगळ्या कुठे येतात तुमच्या सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये येतात. आणि कुठलं येतं तुमचं प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. प्रॉम्प्ट ट्रीटमेंट म्हणजे काय? पेशंटला लगेचच्या लगेच ट्रीटमेंट देणं, याला आपण काय म्हणतो प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. मग समजा जर तुमचा पेशंट असेल, ठीक आहे. जर तुमचा पेशंट असेल, तुम्हाला जर वाटत असेल, की या पेशंटमध्ये हायपरटेन्शनचे चान्सेस आहेत. मग तुम्ही या पेशंटचे काय करताय, बीपी चेक करताय किंवा पेशंटला तुम्हाला वाटत असेल, की शुगर आहे, मग तुम्ही त्याच्यामध्ये आर-बी-एस करताय, ठीक आहे. रँडम ब्लड शुगर करताय किंवा फास्टिंग करताय किंवा मग तुम्ही HbA1c यासारख्या सगळ्या ज्या टेस्ट करताय, सगळ्या डायग्नोस्टिक टेस्ट जर तुमचं त्यानंतर एक्स-रे आला, त्यानंतर रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन आला, ठीक आहे. रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन आला. ह्या तुमच्या सगळ्या कशामध्ये येतात? तर तुमच्या सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये येतात. काय तुम्हाला जोपर्यंत डिसीज माहीत नाही, कुठला डिसीज आहे तोपर्यंत आणि त्या डिसीजची काय करणार तुम्ही लगेच ट्रीटमेंट देताय, हे कशामध्ये येतं? सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये येतं. जेणेकरून काय होईल, जो डिसीज जो झालेला आहे, तो काय होणार नाही, फास्टली ग्रो होणार नाही. याला आपण काय म्हणतो? सेकंडरी प्रिव्हेन्शन असं आपण म्हणतो. सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये काय येतं? अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट हे काय येतं? सेकंडरी तुमच्या प्रिव्हेन्शनमध्ये येत असतं. त्याच्यानंतर जर हां. तुम्हाला डायग्नोज झाला. डायग्नोज जर डिसीज झाला, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं पेशंटला प्रॉम्प्ट ट्रीटमेंट पण दिली. तरी पण काय झाला तो डिसीज काय झाला आहे, क्युअर झालेला नाहीये. तर मग आपण अशा वेळेस काय करतो, अशा वेळेस आपण काय करतो, टर्शियरी केअर देतो. टर्शियरी केअर देतो. टर्शियरी केअरमध्ये आपण काय करतो, रिहॅबिलिटेशन करतो. रिहॅबिलिटेशन याच्यामध्ये आपण काय करतो, डिसॅबिलिटी डिसॅबिलिटी लिमिटेशन करतो. डिसॅबिलिटी लिमिटेशन काय करतो आपण टर्शियरी केअरमध्ये करत असतो. फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे, ठीक आहे. एखादा पर्सन आहे, याचा काय झाला ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲक्सिडेंट होऊन काय झालं त्याचा एक पाय जो आहे तो काय झालेला आहे ते निकामी झालेला आहे. मग आता त्याला ह्या पायासोबत त्याला एका पायासोबत त्याला कसं जगायचं? त्याच्यानंतर त्या पायासोबत तो कुठले ऑक्युपेशनल्स जे आहेत ते कामं करू शकतो. त्याच्यानंतर त्याला आपण जे जयपूर फूड्स आहेत, ठीक आहे. जयपूर फूड्स म्हणजे काय? आर्टिफिशियल फूड्स असतात त्याला आपण काय म्हणतो जयपूर फूड्स असं म्हणतो. जयपूर फूड्स ते कसं यूज करू शकतात? त्याच्यापासून ते कसं त्यांची नॉर्मल लाईफ जगू शकतात? ही सगळी जी आपण त्यांना ट्रेनिंग देतो, काउन्सिलिंग करतो, ह्याला आपण काय म्हणतो टर्शियरी केअर असं आपण म्हणतो. तर यातला सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय आहे, की प्रायमरी आणि प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन जे आहे, ते आपण काय करतो, डिसीज होण्याच्या अगोदर करतो. सेकंडरी आणि टर्शियरी केअर आपण कधी करतो, डिसीज होण्याच्या नंतर करतो. प्रायमरीमध्ये आपण काय करतो, रिस्क फॅक्टर प्रिव्हेंट करतो. सेकंडरीमध्ये आपण काय प्रायमोर्डियलमध्ये आपण काय करतो, रिस्क फॅक्टर प्रिव्हेंट करतो. आणि प्रायमरीमध्ये आपण काय करतो, कॉजेस प्रिव्हेंट करतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंडरीमध्ये आपण काय करतो, स्क्रीनिंग सगळ्या टेस्ट करतो. त्यानंतर काय करतो, ट्रीटमेंट देतो. आणि टर्शियरी याच्यामध्ये आपण काय करतो, रिहॅबिलिटेशन करून काय करतो, डिसॅबिलिटी लिमिटेशन करण्याचं काम आपण करत असतो. ह्या सर्व नोट्स बनवून घ्या. ठीक आहे. हे खूप इम्पोर्टंट आहे. लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शनवर फिरवून क्वेशन हे तुम्हाला विचारले जातात आणि येत्या CHOमध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, गॅरंटीड तुमचा एक तरी क्वेशन ह्या टॉपिकवर असणार आहे म्हणजे असणार आहे. बघा तुमचा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, हेल्थ एज्युकेशन. आपल्याला कुठलं विचारलं, सेकंडरी प्रिव्हेन्शन. तर सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय बघितलं होतं, तर अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. मग आपल्याला बघा हेल्थ एज्युकेशन हे जे आहे, हेल्थ एज्युकेशन आपण कुठे देतो, तर हे आपण कुठे देतो, प्रायमरी आणि प्रायमोर्डियलमध्ये देतो.
अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट कशामध्ये करतो आपण? सेकंडरीमध्ये करतो. रिहॅबिलिटेशन आपण कुठे करतो? टर्शियरीमध्ये करतो आणि इम्युनायझेशन आपण कुठे करतो? प्रायमरी मध्ये करतो. ठीक आहे. प्रायमरीमध्ये आपण करतो. हे कुठे करतो आपण? टर्शियरीमध्ये करतो. म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो आपला काय असणार इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which one of the following is not a principle of primary health care? जेव्हा प्रायमरी हेल्थ केअर जेव्हा एस्टॅब्लिश झालं, त्यांनी काय केले, काही प्रिन्सिपल्स केले. ठीक आहे. म्हणजे काय, काही जे आपल्याला त्यांनी काय केलं, एस-ओ-पीज केल्या, प्रिन्सिपल केले, की बाबा हे जे प्रायमरी हेल्थ केअर जे आहे, हे अशी-अशी वर्क केली पाहिजे. याच्यामध्ये ह्या-ह्या लोकांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. त्यानंतर याच्यामुळे कसा जो आहे तो कम्युनिटीला जास्तीत जास्त फायदा होईल. त्यासाठी त्यांनी काय केले, काही प्रिन्सिपल्स बनवले. त्या प्रिन्सिपल्स कुठले-कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट प्रिन्सिपल त्यांचा काय होता? इक्विटोरियल डिस्ट्रिब्युशन. इक्विटोरियल डिस्ट्रिब्युशन म्हणजे काय? तुमचं जे प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतील, त्यानंतर जे सब सेंटर्स असतील, ह्यांना काय केलं एका स्पेसिफिक जे लोक असतील, जेवढे स्पेसिफिक पॉप्युलेशन असतील, त्या पॉप्युलेशनसाठी एक सब सेंटर, त्यानंतर एका स्पेसिफिक पॉप्युलेशनसाठी एक पी-एच-सी, त्यानंतर सी-एच-सी, आर-एच ठीक आहे. असं काय केलं त्यांनी डिस्ट्रिब्यूट केलं. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, की जो कोणी पर्सन असेल, म्हणजे तो पर्सन श्रीमंतातला श्रीमंत जरी असेल किंवा गरीबातला गरीब असेल, तरी त्यांना सेम काय केली पाहिजे, इक्वल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. याचा अर्थ काय झाला आपला इक्विटोरियल डिस्ट्रिब्युशन झाला. म्हणजे जो स्वास्थ्य आहे, ठीक आहे, जे आरोग्य आहे, हे सर्व लोकांपर्यंत गेलं पाहिजे. याच्यासाठी काय केलं त्यांनी एक प्रिन्सिपल बनवला तो म्हणजे कुठला? इक्विटोरियल डिस्ट्रिब्युशन. म्हणजे काय केलं आपला जो देश आहे त्याच्यातल्या प्रत्येक माणसाला त्याच्यात काय झालं आरोग्याच्या सेवा काय झाल्या पाहिजे, मिळाल्या पाहिजे. म्हणून त्याचं काय केलं पाहिजे डिस्ट्रिब्युशन जे आहे ते इक्विटोरियल केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक पॉप्युलेशनसाठी एवढ्या-एवढ्या फिक्स पॉप्युलेशनसाठी एक सब सेंटर असायला पाहिजे. असं नाही की जे एखादं नेत्याचं गाव आहे म्हणजे त्या गावामध्ये 2-3 पी-एच-सी उघडून ठेवल्या आणि दुसऱ्या 2-4 तिकडे खूप थोडासा ओसाड भाग आहे, ठीक आहे. थोडासा हिल्ली भाग आहे. ट्रा ट्रा ते काय थोडासा आदिवासी भाग आहे, तिकडे मागासवर्गीय लोक आहेत. अशा भागांमध्ये काय केलेलं नाही, तिथे आरोग्याच्या सेवा दिल्या नाही. तर असं न करण्यासाठी त्यांनी काय केलं, इक्विटोरियल डिस्ट्रिब्युशनची कन्सेप्ट आणली, जेणेकरून काय होईल, सर्वांसाठी जे आहे ते काय होणार आहे, हेल्थ ज्या फॅसिलिटीज आहेत त्या अवेलेबल होतील. दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी काय आणलं, की बाबा कम्युनिटी पार्टिसिपेशन. कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे काय? तुमची फॉर एक्झाम्पल एका जागी पी-एच-सी आहे. पी-एच-सी आहे. तिथल्या एका विलेजमध्ये पी-एच-सी आहे. तर मग ह्या विलेजमधल्या पी-एच-सीमध्ये काय केलं पाहिजे, की तिथली जी लोकल लोकं आहेत, त्यांचं पण कॉन्ट्रिब्युशन घेतलं पाहिजे. असं नाही की त्या पी-एच-सीमधले जे एम-ओज आहेत, जे आशा वगैरे सॉरी एम-ओज आहेत, त्यानंतर नर्सेस आहेत, ठीक आहे. हेच फक्त काम करतात आणि जे कम्युनिटी आहे, ते कोणी त्यांना हेल्प करत नाही. कोणी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही. मग त्यांनी काय केलं, बाबा त्या कम्युनिटीमधून जर पार्टिसिपेशन आणायचं असेल, तर त्या गावची लोकल विलेज आपण काय केली आशा म्हणून घेतली बरं का. आपण आशा बघताना काय बघितलं होतं, की आशामध्ये आपण काय करतो, त्या गावच्या लोकल विलेजला आपण आशा म्हणून काय करत असतो, नेमणूक देत असतो. ती काय असते गव्हर्नमेंट एम्प्लॉयी नसते, पण तिला काय मिळत असतात, इन्सेंटिव्ह हे तिला मिळत असतात. त्यानंतर ती त्या गावातली वुमन असते, तिचे ॲट काय केलं असतं 8th पास ती असते. त्याच्यानंतर तिची वय जे असतं ते 25 ते 45 दरम्यान वय असतं. अशा त्याच गावातल्या वुमनला आपण काय करतो, आशा म्हणून आपण काय करत असतो, पण देत असतो. मग ते काय झालं त्या कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेशन झालं. त्या गावातल्याच आपण एका जे उमेदवार आहे, तिला आपण संधी दिली. ठीक आहे. का दिली? कारण तिला तिच्या गावाबद्दल तिला संपूर्ण माहिती आहे. तिला तिच्या गावामध्ये सर्वांचे काय माहिती आहे, फायनान्शियल स्टेटस माहिती आहे. कोणाचं काय परिस्थिती आहे, कोणाच्या घरामध्ये काय फूड हॅबिट्स आहेत, ठीक आहे. हे तिला सगळं माहिती आहे. म्हणून आपण काय केलं, तिला संधी दिली. त्याचबरोबर त्या गावातले जे महिला मंडळ्स आहेत, ठीक आहे. प्रत्येक गावामध्ये काय असतात, ग्रुप असतात, बचत गट असतात. यांचं काय करतो आपण त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज देण्याचं आपण काम करत असतो. त्यानंतर गावामध्ये काय असतात, विलेज कमिटीज असतात, वेगवेगळ्या कमिटीज असतात. त्या कमिटीमध्ये काय करतो, एक आपण आरोग्य कमिटी नेमतो आणि त्याच्यातलं काय करतो, लीडर नेमतो. जेणेकरून काय होईल, जर आरोग्याच्या संबंधित जर काही प्रश्न असतील, तर तो काय करणार आपल्या पी-एच-सीला घेऊन येणार लोकांना, की बाबा इथे ह्या फॅसिलिटीज आहेत आणि ह्या-ह्या पर्सनला हे आरोग्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर इथे त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. मग तो काय करेल, सर्व गावामध्ये जाऊन माहिती देईल आणि जर त्या गावातल्या लोकातल्या कोणतरी एखाद्या मेंबरने जर त्यांना माहिती दिली, तर लोकांचा विश्वास जो आहे, तो प्रायमरी हेल्थ सेंटरवर जास्त वाढतो. ठीक आहे. म्हणून पण कम्युनिटी पार्टिसिपेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर बघूया आपण कुठलं इंटरसेक्टोरल कोऑर्डिनेशन. इंटरसेक्टर कोऑर्डिनेशन. म्हणजे काय करतोय आपण वेगवेगळ्या सेक्टर्समधून म्हणजे फक्त आरोग्य हेल्थ सेक्टर आहे का? हेल्थ सेक्टरच्या बाहेरचे पण काय करतो आपण दुसरे सेक्टर्स पण काय करतो आपण याच्यामध्ये मर्ज करतो. जेणेकरून काय होईल, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे दुसऱ्या स्कीमचं ते पण काय होईल आपल्याला आरोग्य विभागामध्ये काय करता येईल काम तसं करून घेता येईल. फॉर एक्झाम्पल तुमची मिड डे मील स्कीम बघा. मिड डे मील स्कीम.
मिड डे मील स्कीममध्ये आपण काय करतो, हे काय करतो पेशंटला पोषक आहार पण देतो. ठीक आहे. पोषक आहार पण देतो आणि आपण पेशंटला काय करतो एज्युकेशन पण देतो. सॉरी पेशंट नाही, त्या गावातले जे मुलं आहेत, ठीक आहे. त्या गावातली जी मुलं आहेत त्यांना आपण काय करतो पोषक आहार पण देतो आणि एज्युकेशन पण देतो. मग आता एज्युकेशन हा पार्ट कुणाचा आहे? ठीक आहे. एज्युकेशन हा पार्ट कुणाचा आहे? एज्युकेशन मिनिस्ट्रीचा आहे. पण पोषक आहार हा कुणाचा आहे? तर हा हेल्थ डिपार्टमेंटचा आहे. ठीक आहे. मग आपण काय केलं 2 सेक्टरचं कोऑर्डिनेशन केलं. मग आपण जिथे एज्युकेशन देतो त्या ठिकाणी जाऊन आपण काय केलं पोषक आहार दिले. म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चर कुणाचं यूज केलं? अंगणवाडीचं. ठीक आहे. अंगणवाडीचं आपण काय केलं इन्फ्रास्ट्रक्चर यूज केलं, की त्यांच्या तिथे आपण एक रूम घेतली. तिथेच आपण काय केलं फूड प्रिपेअर केलं आणि तिथे त्यांना बनवून दिलं. ठीक आहे. त्यात ती जी कूक आहे अंगणवाडीमध्ये फूड बनवणारी, ती कुठली आहे? हेल्थ डिपार्टमेंटची आहे. पण बनवते कुठं? तर ती एज्युकेशन सेक्टरमध्ये. म्हणून आपण काय केलं असं इंटर सेक्टरल कोऑर्डिनेशन करून काय केलं आपण हेल्थ प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर कुठला प्रिन्सिपल आहे तो आहे अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. जसं आता आपण जसं-जसं ग्रो करतो, तसं-तसं काय होतं आपली टेक्नॉलॉजी जी आहे ती ॲडव्हान्स होत आहे आणि त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपल्याला कसा-कसा उपयोग करता येईल, ह्याप्रमाणे आपण काय करतोय म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटरचा ज्यामध्ये आपण उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर हे काय आहेत आपले कम्युनिटी हे जे प्रायमरी हेल्थ सेंटर केअर आहेत, त्याचे काय आहेत प्रिन्सिपल्स आहेत. कुठले-कुठले आहेत? इक्विटोरियल डिस्ट्रिब्युशन, कम्युनिटी पार्टिसिपेशन, इंटरसेक्टोरल कोऑर्डिनेशन आणि कुठलं? अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. हे काय आहेत? 4 काय आहेत? प्रिन्सिपल्स आहेत. ऑप्शन ऑप्शन काय असतील बघूया आपले. इंटर सेक्टोरल कोऑर्डिनेशन हो करतं का? तर हो करतं. ठीक आहे. आपल्याला कुठलं नाही आहे ते विचारलं. तर काय इक्विटी. then काय क्युरेटिव्ह केअर ओन्ली. तर काय म्हणतं अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. क्युरेटिव्ह केअर ओन्ली असतं का आपल्याकडे? नाही. आपण काय करतो डिसीज प्रिव्हेंट करतो, कंट्रोल करतो, क्युअर करतो आणि काय करतो डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन पण करतो. ठीक आहे. हे काय आपले लेव्हल्स ऑफ प्रिव्हेन्शन होते. आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं. तर प्रायमरी हेल्थ केअरला आपण काय करतो ह्या सर्वांवर काम करत असतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते काय आहे? तो प्रिन्सिपल नाही आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. पॉप्युलेशन एक्सप्लोजन ऑकर्स व्हेन? पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय? जी पॉप्युलेशन जी आहे ती काय झाली मर्यादेपेक्षा वाढण्याला आपण काय म्हणतो पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हणतो. तर ते कधी होतं? फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा बर्थ रेट इक्वल टू डेथ रेट. फॉर एक्झाम्पल एक गाव आहे. या गावामध्ये काय आहे 10 काय झाले जन्म झाले. जन्म किती लोकांचा झाला? 10 झाला आणि त्या गावामध्ये काय झाला मृत्यू पण किती झाला? 10 झाला. ठीक आहे. म्हणजे काय ऑप्शन ए काय म्हणतो बर्थ रेट इज इक्वल टू डेथ रेट. म्हणजे काय जन्म पण 10 झाले आणि मृत्यू पण झाले. समजा त्या गावामध्ये 100 लोकं ऑलरेडी 100 लोकं राहत होती. त्यापैकी काय झाली जन्म 10 लोकांचा झाला. म्हणजे आता त्या गावामध्ये किती लोकं झाले? 110 झाले आणि मृत्यू पण किती झाला? 10 झाला. मग त्या गावामध्ये जी पॉप्युलेशन आहे, जी नेट पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये काही फरक पडला का? नाही पडला. म्हणून पॉप्युलेशन एक्सप्लोजन बर्थ रेट इज इक्वल टू डेथ रेट असेल तर होऊ शकतं का? तर नाही होऊ शकत. दुसरं काय म्हणतोय बघूया. दुसरा काय म्हणतोय, एका गावामध्ये बर्थ रेट काय आहे जास्त आहे आणि डेथ रेट काय आहे कमी आहे. म्हणजे त्या गावामध्ये अगोदर 100 लोकं राहायची. बर्थ रेट किती होता तिथे 10 ठीक आहे. 10 काय झाला जन्म झाला आणि डेथ रेट काय झाला कमी झाला. म्हणजे त्या गावामध्ये समजा 2 फक्त डेथ झाल्या. ठीक आहे. जन्म किती झाले 10 लोकांचा झाला आणि मृत्यू किती लोकांचा झाला 10 लोकांचा झाला. तर त्या गावामध्ये नेट पॉप्युलेशन किती झाली बघा. 100 लोकं होती. तर 10 जणांचा जन्म झाला 110 आणि मृत्यू किती जणांचा झाला 2 म्हणजे किती टोटल 108. 108 काय झाली नेट पॉप्युलेशन झाली. म्हणजे 100 पासून काय झाली 8 पर्यंत म्हणजे 108 पर्यंत म्हणजे किती झाली 8 लोकं इथे या कंडिशनमध्ये वाढले आहेत. नंतर बघा सी काय म्हणतोय डेथ रेट इस ग्रेटर दॅन बर्थ रेट म्हणजे हा गाव आहे, ठीक आहे. हा गाव आहे. या गावामध्ये काय झाली जन्म आणि मृत्यू. डेथ रेट जास्त. म्हणजे काय झालं 100 लोकांचं गाव होतं, 10 मृत्यू झाले आणि फक्त काय झाले 2च जन्म झाले. म्हणजे काय झालं इथं 100 लोकं होती, त्याच्यापैकी काय झाली 10 मेली म्हणजे किती झाली 90 लोकं आणि जन्मले किती 2 म्हणजे किती 92 लोकं काय झाली तुमच्या गावामध्ये आता नेट झाली. म्हणजे इथे काय झाली पॉप्युलेशन कमी झाली. म्हणजे इथे पण पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे होऊ शकत नाही आणि बोथ आर इक्वल असलं तर पण होऊ शकत नाही. म्हणून जर जन्म दर जर आहे, तो जर जास्त असेल आणि मृत्यू दर जर कमी असेल, तर त्या कम्युनिटीमध्ये त्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये काय होऊ शकतं पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे होऊ शकतं. म्हणून आपलं ऑप्शन बी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आतापर्यंत आपण जेवढे क्वेशन बघितले, जे क्वेशन तुमचे रॉन्ग झालेत, ठीक आहे. जे क्वेशन तुमचे रॉन्ग झालेत किंवा ज्या क्वेशनमध्ये तुम्ही थोडंसं चुकल्यासारखं तुम्हाला असं वाटत असेल, तर त्या क्वेशनला काय करायचंय परत रिव्हायझन करायचं आहे. ते जे टॉपिक आहे त्या टॉपिकला परत रिवाईज करायचं आहे. ठीक आहे. अभ्यास करत राहायचा आहे. एक्झाम ही तुमची मार्चमध्ये होईल. ठीक आहे. आपल्याकडं एक जेमतेम 4 मंथचा
जेमतेम 4 मंथचा आपल्याकडे कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्शन आणायचं आहे आणि मला नक्की खात्री आहे, की ह्या जर सीरीजमध्ये तुम्ही जर सगळे सगळे जर रूल्स फॉलो केले, तर तुमच्याकडे सिलेक्शन हे तुम्हाला नक्की मिळेल. ठीक आहे. अभ्यास करत राहा. कीप स्टडींग. थँक यू.